हा, लक्ष द्या. भावना माहिती आहे का तुम्हाला? भावना भावना म्हणजे कोणत्या मुलीचं नाव नाही आहे. भावना प्रत्येकाला असतात आणि त्या वेगवेगळ्या असतात. जसे राग येणे ही काय आहे? एक ती कधी उत्पन्न होते? जेव्हा आपल्या मनासारखं काही होत नाही आहे ना, किंवा कोणीतरी आपल्याशी वाईट वागतो तेव्हा कोणती भावना उत्पन्न होते? राग. आनंद ही भावना केव्हा उत्पन्न होते? जेव्हा आपल्याला काही मिळते. काहीतरी नवीन गोष्ट कोणतरी देते किंवा कोणी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात आहे की नाही, किंवा तुमचा पहिला नंबर आला, बक्षीस मिळालं आहे की नाही. ह्या सगळ्यांमुळे तुम्हाला कोणती कोणती भावना येते? आनंदाची भावना. कशाची? त्यानंतर अधिक काही भावना आहेत का? सांगा. रडणे म्हणजे दुःख. दुःख झालं कीच रडतो ना आपण. तर दुःख ही भावना झाली. रडतो का? म्हणजे दुःख केव्हा होते आपल्याला? जेव्हा कोणी प्रॉमिस आपल्याला करतो एखादी गोष्ट आणि ती आपल्यासोबत किंवा आपल्याशी करत नाही, तेव्हा खूप दुःख होते. किंवा आपण खूप मेहनत केली एखाद्या गोष्टीसाठी पण आपल्याला त्याच्यात यश मिळत नाही, तेव्हा आपल्याला खूप काय होते? दुःख होते की नाही होत? किंवा कोणी आपलं मन दुखावलं काहीही कारण नसताना, तेव्हा काही मुलांना, काही लोकांना राग येतो, पण काही लोकांना दुःख होते. काय होते? दुःख होते. बघा, एखाद्याचं मनाप्रमाणे झालं नाही तर काही लोकांना राग येतो. काय येतो? राग. आणि काही लोकांच्या मनाप्रमाणे झालं नाही तर त्यांना काय होते? दुःख होते. काय होते? दुःख. जसं तुम्ही बहीण भाऊ आहे आणि भावानं तुमचा पेन मोडला किंवा पेन्सिल मोडली, तर एखाद्या बहिणीला काय वाटेल? त्याचं दुःख. काय वाटेल? दुःख. पण एखाद्याला काय वाटेल? राग येईल. आहे की नाही? मग ते मारामारी सुरू, दे बुक्की दे बुक्की असं. तर प्रत्येकाचं आपल्या ज्या भावना आहेत त्यांच्यावर जे नियंत्रण आहे ते वेगवेगळं असते. आहे की नाही? दुःख होणं ठीक आहे एक प्रकारे, पण राग येणं हे फार आपल्यासाठी घातक असते. कारण आपण रागाच्या भरात काहीही करू शकतो. काही जण तर रागाच्या भरात स्वतःच्या बहीण भावाला दगड फेकूनही मारतात. मग हे बरोबर आहे का? वाईट आहे ते. त्यांना काही होऊ शकते ना. तेच मस्त छानशी आपली भावना याच्यावर एक कविता आहे बघा. काय आहे? उदास व्हायचे की आनंदी राहायचे, उदास व्हायचे की आनंदी राहायचे, तुम्हीच ठरवा कसे राहायचे. मित्रांसोबत भरपूर खेळावे, हर्षाने मन रंगून जावे, आनंदाच्या पावसात भिजायचे, तुम्हीच ठरवा कसे राहायचे. खेळायला नाही कोणी, वेळ कंटाळवाना जाई, वाटते एकाकी दिवस निरसवाणा होई. बाहेर पडायचे की घरात बसायचे, तुम्ही ठरवा कसे राहायचे. मनसुब्यांवर फिरतं जेव्हा पाणी, मनसुबे म्हणजे मनासारखं होत नाही, पाणी फिरणे. सतत वैताग आवडत नाही कुणी, नवीन बेत करायचे का चिडत राहायचे, तुम्हीच ठरवा कसे राहायचे. सगळीकडून काळोख जेव्हा मारतो मिठी, मनात दाटून येते खूपच भीती. अंधाराला घाबरून बसायचे का पाऊल पुढे टाकायचे, तुम्हीच ठरवा कसे राहायचे. हे आपल्यालाच ठरवायचं आहे कसं राहायचं आहे. ज्याच्यात आपला फायदा आहे तसं राहायचं आहे की नाही.